स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील 3.1 प्रॅक्टिस सेट 3.1 मधील 6 क्वेश्चनपासूनचे क्वेश्चन पाहणार आहोत. ह्या आधीचे क्वेश्चन नंबर 5 पर्यंतचे क्वेश्चन आहेत ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ दिसतील. आता क्वेश्चन नंबर 6 बघूया आपण काय आहे तो. क्वेश्चन नंबर 6 बघा. इन फिगर 3.10 लाइन AB parallel line DE, find the measures of angle DRE and angle ARE using given measures of some angles. AB आणि DE ह्या काय दोन पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही बघितलं तर AD हा काय ट्रान्सव्हर्सल होतो, राईट. आणि आपल्याला कशाचं मेजरमेंट काढायचं आहे, DRE म्हणजेच कशाचं, DRE आणि ARE, राईट. आता त्याचं मेजरमेंट काढण्यासाठी तुम्ही बघितलं तर आता अँगल A आणि अँगल D हा काय अँगल अल्टरनेट अँगल होतो, राईट. त्यामुळं अल्टरनेट अँगलचं मेजरमेंट काय सेम असतं. त्यामुळे इथं 70 आहे, त्यामुळं इथंही काय 70 होणार आहे. आणि आपण कोणता आता नंतर यूज करू शकतो थेरम, तर रिमोट इंटिरियर अँगल ह्या थेरमनुसार आपण एक्सटिरियर अँगलचं त्यामुळे हे काढू शकतो, राईट, मेजरमेंट काढू शकतो. आता ते आपण कसं सॉल्व करायचं ते आपण बघूया. आता गिवन आपल्याला दिलेलं आहे, फर्स्ट ते लिहूया आपण. लाईन AB पॅरलल लाईन DE हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. त्यामुळं काय AD हे काय ट्रान्सव्हर्सल होत्या अँड लाईन AD इज द ट्रान्सव्हर्सल. ओके. आणि कोणता अँगल, अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल होणार आहे EDA, का तर हे अल्टरनेट अँगल आहेत. देअरफॉर अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल EDA हे काय अल्टरनेट अँगल आहेत. ओके, अल्टरनेट अँगल्स आहेत. देअरफॉर अँगल BAD इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे बघा 70 डिग्री आहे, राईट. त्यामुळं हाही काय सेम होणार आहे. देअरफॉर अँगल EDA इज इक्वल टू 70 डिग्री झाला, राईट. आणि आता तुम्ही बघितलं तर EDA हा काय 70 डिग्री आहे, त्यामुळं EDR हाही काय 70 डिग्रीच होणार आहे, राईट. देअरफॉर अँगल ED आणि R EDR इज इक्वल टू 70 डिग्री. देअरफॉर आता तुम्ही बघितलं तर ARE हा काय एक्सटिरियर अँगल आहे, कोणत्या ट्रायंगलचा, RDE ह्या ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल आहे ARE. अँगल ARE इज ॲन एक्सटिरियर अँगल ऑफ अँगल RD आणि E. ओके. देअरफॉर बघा आता रिमोट इंटिरियर अँगल ह्या थेरमनुसार काय होतं, तर एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू जे हे राहिलेले दोन अँगल्स आहेत त्यांच्या म्हणजे मेजरमेंटची सम म्हणजेच काय एक्सटिरियर अँगल असतो. अँगल ARE इज इक्वल टू त्यामुळं कोणता अँगल होणार आहे, अँगल EDR प्लस अँगल DER. ओके. कोणत्या थेरमनुसार, थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल ह्या टेस्टनुसार, राईट. थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगलनुसार. ओके. आता देअरफॉर बघा अँगल ARE इज इक्वल टू EDR आपण काढलेला आहे 70 डिग्री, राईट, प्लस DER आपल्याला दिलेला आहे 40 डिग्री, राईट.
70 + 40 म्हणजेच किती झालं तर 110 डिग्री. ओके, म्हणजे आपला अँगल ARE किती आला 110 आलेला आहे. ओके, आणि आता तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये ARE आणि कोणता EDR हे दोन काय लिनियर पेअर होतात, राईट. लिनियर पेअरची सम असते ती किती 180 डिग्री असते. त्यानुसार आता आपण ह्या अँगलचंही काढू शकतो. ओके, देअरफॉर अँगल ARE इज प्लस अँगल DRE इज इक्वल टू 180 डिग्री. हे काय लिनियर पेअर आहेत, लिनियर पेअर. ओके, देअरफॉर आता ARE आपण काढलेला आहे 110 प्लस DRE आपल्याला काढायचं आहे. DRE इज इक्वल टू 180 डिग्री आणि अँगल DRE इज इक्वल टू 180. आता इकडं प्लसचं इकडं घेतलं की मायनस होतं, मायनस 110 डिग्री आणि अँगल DRE इज इक्वल टू 180 मायनस 110 काय होते 70 डिग्री. ओके, त्यामुळे आपला अँगल आपल्याला ARE आणि कोणता DRE सांगितला होता ते भेटलेला आहे. अँगल ARE इज इक्वल टू किती 110 अँड अँगल DRE इज इक्वल टू 70 डिग्री. ओके, क्वेश्चन नंबर 7 बघा. In triangle ABC, bisector of angle A and angle B intersect at point O. If angle C is equal to 70 degree, find measures of angle AOB. आता आपल्याला हे सॉल्व करण्यासाठी काय फर्स्ट आपल्याला काय एक रफ डायग्राम काढावी लागणार आहे. म्हणजे ट्रायंगल ABC काढावं लागणार आहे आणि बायसेक्टर्स काढावे लागणार आहे ते अँगल A आणि अँगल B मधून. ओके, फर्स्ट आपण ते काय काढून घेऊया. हा कोणता ABC हा ट्रायंगल झाला. ओके, आणि आपल्याला काय आता अँगल A मी इथं घेते कारण अँगल म्हणजे A मधून आणि B मधून काय काढायचं आहे बायसेक्टर. त्यामुळे अँगल A इथं घेते, अँगल B इथं घेते आणि अँगल C इथं घेते. ओके, म्हणजेच बघा आता आपण बायसेक्टर काढूया इथून. आणि अँगल B मधूनही असंच. ओके, हे काय दोन बायसेक्टर झाले आणि हा इंटरसेक्ट झालेला पॉइंट कोणता आहे पॉइंट O आहे, राईट. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे अँगल C इज इक्वल टू 70 डिग्री, राईट. आता फाइंड द मेजर्स ऑफ अँगल AOB म्हणजे AOB ह्या अँगलचं आपल्याला मेजरमेंट काढायचं आहे. त्यासाठी तुम्ही बघितलं तर आता CAB मध्ये काय होणार आहे अँगल CAB मध्ये CAO इज इक्वल टू OAB होणार आहे. म्हणजे दोन्हीचं मेजरमेंट सेम येणार आहेत, हे एकमेकांना काय कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ओके, फर्स्ट आता आपण ते लिहून घेऊया. अँगल CAO कॉन्ग्रुएंट अँगल OAB. का तर रे AO हा बायसेक्ट झालेला आहे, बायसेक्ट्स अँगल CAB, राईट. नंतर बघा आता आपण CAO ह्याला काय आपण X मानायचं आहे. हा X एक मानला की हाही X होणार आहे, का तर दोन्हीचं मेजरमेंट सेम असणार आहे. ओके, लेट अँगल CAO
इज इक्वल टू अँगल OAB इज इक्वल टू किती x डिग्री. म्हणजे हा x मांडला की हाही xच असणार आहे. राईट. देअरफोर बघा काय होत आहे अजून कोणता आता CBA मध्ये इथंही काय होणार आहे CBO हा कॉन्ग्रुएंट असणार आहे OBA ला. म्हणजे हे दोन्हीचं काय मेजरमेंट सेम असणार आहे. ओके. अँगल CBO कॉन्ग्रुएंट अँगल OBA का तर रे BO बायसेक्ट्स अँगल CBA. राईट. CBA हा काय बायसेक्ट झालेला आहे रे आहे तो. ओके. म्हणून काय होणार आहे लेट आपण आता ह्याला इथं एक्स मानलेला आहे आपण ह्याला काय इथं वाय मानूया. हा वाय एक झाला की हाही वायच होणार आहे वाय डिग्री होणार आहे. ओके. म्हणजेच लेट CBO इज इक्वल टू काय होणार आहे OBA. राईट. आणि हे आपण काय आता वाय मानायचं आहे इज इक्वल टू अँगल OBA. ओके. इज इक्वल टू वाय डिग्री. देअरफोर बघा आता काय होत आहे अँगल CAB. राईट. इज इक्वल टू CAB. म्हणजे ह्या दोन्हीची ॲडिशन म्हणजेच काय CAB होते इज इक्वल टू अँगल CAO प्लस अँगल OAB. आणि इज इक्वल टू आता CAO आपण मांडलं होतं x प्लस x डिग्री म्हणजेच किती होणार आहे 2x डिग्री. राईट. 2x डिग्री. त्याप्रमाणेच आता आपण अँगल CAB इज इक्वल टू 2x डिग्री झाला. राईट. त्याप्रमाणे आपण आता CBA ह्या अँगलचं बघूया. सिमिलरली ओके अँगल CBA इज इक्वल टू 2y डिग्री झालं. राईट. इन ट्रायंगल CAB ह्यामध्ये काय होणार आहे बघितलं तर तुम्ही CAB ह्या पूर्ण अँगलमध्ये ह्या तिन्हींची सम मिळून काय असणार आहे 180 डिग्री. राईट. म्हणजेच अँगल ACB प्लस अँगल CAB प्लस अँगल CBA इज इक्वल टू 180 डिग्री. का तर ट्रायंगलमध्ये काय अँगलची सम मिळून 180 डिग्री असते. द सम ऑफ द मेजर ऑफ अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके. आता म्हणजे ACB किती दिलेला आहे इथं 70 डिग्री आणि CAB आपण काढलेला आहे 2x आणि CBA काढलेला आहे 2y इज इक्वल टू काय 180 डिग्री. राईट. आता आपण हे काय 2 इथं आहे त्यामुळे कॉमन घेऊया. 70 प्लस हे 2 कॉमन घेतलं की काय राहते x प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री. राईट. म्हणजेच आता बघा 2x प्लस y इज इक्वल टू इकडं प्लस आहे इकडं गेलं की मायनस होणार आहे म्हणजेच 180 मायनस 70. राईट. म्हणजेच आता काय होतं आहे x प्लस y इज इक्वल टू 180 मायनस 70 110 झालं. राईट. आणि हे 2 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे मग आपण इकडं केलं की काय ते डिव्हिजनमध्ये होणार आहे. राईट. 2 म्हणजे आता आपण ह्याचा भाग घालवू शकतो 2 5 ज 10 आणि 2 5 ज 10 म्हणजेच x प्लस y इज इक्वल टू 55 डिग्री आलं. राईट. म्हणजे आपलं आता x प्लस y 55 डिग्री आलेला आहे. आता आपण इन ट्रायंगल AOB मध्ये आता आपल्याला AOB काढायचं आहे. राईट. म्हणजे AOB काढायचं आहे आणि हे म्हणजे प्लस मिळूनशी ना
55 आलेला आहे, त्यानुसार आपण काय अँगल ओ काढू शकतो. ओके, यामध्ये बघा आता कसं होतं आहे. तर ट्रायंगल AOB प्लस ट्रायंगल OAB प्लस अँगल AOB प्लस अँगल OAB प्लस अँगल OBA इज इक्वल टू 180. का तर सेम हियर द सम ऑफ the measures of angles is in the triangle is 180 degree. Okay, therefore angle AOB plus x plus y degree is equal to 180 degree. Okay, therefore angle AOB, आता तुम्ही बघितलं तर x प्लस y ह्याचा आपण व्हॅल्यू काढलेली आहे, ती किती 55 डिग्री आलेली आहे, राईट, इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, अँगल AOB, therefore अँगल AOB इज इक्वल टू 180. प्लस आहे, इकडे गेले की मायनस होणार आहे, -55. therefore अँगल AOB, आता 180 मायनस 55, 10 मधून 5 गेले 5, 7 मधून 5 गेले 2. ओके, 125 डिग्री. म्हणजे आपल्याला काय हे आन्सर काढायचं होतं, अँगल AOB इज इक्वल टू 125 डिग्री, हे आपलं काय आन्सर आलेलं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 8 बघूया. क्वेश्चन नंबर 8 बघा. इन द फिगर लाइन AB पॅरलल लाइन CD अँड लाइन PQ इज द ट्रान्सव्हर्सल. AB आणि CD ह्या काय पॅरलल लाइन्स आहेत. ओके, आणि ह्याच्यामधून PQ हा ट्रान्सव्हर्सल आहे. आणि रे PT अँड रे QT आर बायसेक्टर्स ऑफ अँगल BPQ अँड अँगल PQD. म्हणजेच काय, तर आता रे PT आहे, हा बायसेक्ट झालेला आहे कोणत्या अँगलचा, BPQ हा बायसेक्टर आहे PT रे, राईट. आणि अँगल PQD ह्या अँगलचा बायसेक्टर आहे QT, राईट. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, मेजर ऑफ अँगल PTQ, म्हणजे हे PTQ हे आहे, हे 90 डिग्री आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, त्यासाठी तुम्ही बघितलं तर BPQ ह्यामध्ये काय होणार आहे, BPT आणि TPQ हे दोन्ही अँगल्सची मेजरमेंट सेम असणार आहे. त्यासाठी आपण फर्स्ट हे आहे ते x मानून घेऊया. हे x असल्यामुळे हेही काय x होणार आहे. आणि PQD ह्यामध्येही हे दोन अँगल्स आहेत, त्याचीही मेजरमेंट सेम असणार आहे. PQT आणि TQD हे दोन्हीही सेम असणार आहेत, त्यासाठी आपण काय हे y मानून घेऊया. ओके, आता आपण हे सॉल्व करायला सुरू करूया. आता फर्स्ट आपण काय BPQ मध्ये BPT इज इक्वल टू TPQ आहे, कॉन्ग्रुएंट आहेत हे एकमेकांना, हे लिहूया. अँगल BPQ, ओके, कॉन्ग्रुएंट अँगल कोणता होणार आहे, BPT कॉन्ग्रुएंट अँगल TPQ, अँगल TPQ, का तर रे PT बायसेक्ट झालेला आहे, राईट. अँगल बायसेक्ट अँगल कोणता, BPQ. ओके, आता लेट आता आपण काय BPT याला काय x मानूया. अँगल BPT इज इक्वल टू अँगल TPQ, अँगल TPQ इज इक्वल टू x डिग्री. आणि तसंच अँगल PQD ह्यामध्ये ही PQT कॉन्ग्रुएंट असणार आहे TQD ला, राईट. लेट आता हे काय आपण ह्याचं काढलं, तसंच ह्यालाही आता आपण y मानायचं आहे. म्हणजेच अँगल PQT कॉन्ग्रुएंट अँगल
TQD, TQD. का तर रे कोणता बायसेक्ट झालेला आहे? QT. रे QT बायसेक्ट अँगल PQD, अँगल PQD, राईट. आणि लेट अँगल PQT इज इक्वल टू अँगल TQD इज इक्वल टू y डिग्री आपण मानूया. ओके. आणि बघा आता लाईन AB पॅरलल लाईन CD आहे, राईट. आणि त्याचा कोणता PQ हा काय ट्रान्सव्हर्सल आहे. लाईन AB पॅरलल लाईन CD and PQ is the transversal. आपल्याला काय हे गिवन दिलेलं आहे. ओके. त्यामुळे काय होणार आहे? अँगल BPQ प्लस अँगल PQD इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच तुम्ही बघितलं का आता इथं BPQ आणि PQD हे दोन अँगल्स आहेत, ते प्लस मिळून 180 डिग्री झालेले आहेत. का तर हे काय इंटिरियर अँगल आहेत आणि इंटिरियर अँगलची सम मिळून 180 डिग्री होते. ओके. रिझन लिहूया आपण, इंटिरियर अँगल्स. ओके, इंटिरियर अँगल्स. आता तुम्ही बघितलं तर BPQ म्हणजेच काय होणार आहे? हे दोन्ही प्लस BPQ म्हणजे BPT प्लस TPQ. ओके. म्हणजेच देअरफॉर बघा आता काय होतं, अँगल BPT आणि प्लस अँगल TPQ, राईट, TPQ. ओके, हे ह्याचं झालं. नंतर प्लस PQDचं ह्याचं काय होणार आहे? तर PQT अँगल PQT प्लस अँगल TQT, ओके, इज इक्वल टू 180 डिग्री, राईट. आता BPT एक्स मानलेला आहे प्लस TPQ म्हणजे त्यामुळं एक्स झालेला आहे प्लस PQT वाय आहे प्लस TQD वाय आहे. ओके, इज इक्वल टू 180 डिग्री. एक्स प्लस एक्स काय होणार आहे? 2x होणार आहे आणि y प्लस वाय 2y होणार आहे, इज इक्वल टू 180 डिग्री, राईट. आता त्यामुळे आपण हे 2 आहे कॉमन घेऊ शकतो. x प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री आणि x प्लस वाय इज इक्वल टू 180. तर आपण हे काय मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, आपण काय डिव्हिजनमध्ये घालू शकतो. आता 2 1 ज 2, 2 9 ज 18 आणि 0 म्हणजे x प्लस वाय त्यामुळे किती आलेलं आहे? 90 डिग्री, राईट. आता x प्लस वाय 90 डिग्री आलेलं आहे आणि तुम्ही आता ह्या फिगरमध्ये बघितलं तर x आणि y हे प्लस करून 90 डिग्री आलेलं आहे. त्यामुळे हे काय 90 डिग्री असणार, का तर ह्या ट्रायंगलची सम मिळून 180 डिग्री असते. ओके, त्यानुसार आता आपण ह्याचं प्रूव्ह करू शकतो. बघा आता कोणता ट्रायंगल होतोय हा? ट्रायंगल PTQ. ओके, म्हणजेच इन ट्रायंगल PTQ मध्ये काय होणार आहे? ट्रायंगल PTQ अँगल PTQ प्लस अँगल TPQ प्लस कोणता अँगल TQP इज इक्वल टू 180 डिग्री, राईट. का तर द सम ऑफ द मेजर्स ऑफ angles of a triangle is 180 डिग्री. ओके, म्हणजे आता अँगल PTQ प्लस आता TPQ किती? x आहे, राईट. आणि
टी क्यू पी आहे वाय आहे आणि आपल्याला हा काढायचा आहे इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल पी टी क्यू प्लस आता आपण एक्स प्लस वाय काढलेला आहे तो 90 डिग्री आलेला आहे राईट इज इक्वल टू 180 डिग्री. ओके देअरफॉर आता बघा अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 180 प्लस आहे इकडं गेल्यानंतर मायनस होतं मायनस 90 डिग्री राईट. म्हणजेच आता अँगल पी टी क्यू इज इक्वल टू काय होणार आहे 180 मायनस 90 म्हणजेच 90 डिग्री. ओके आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 9 बघा. Using the information in figure 3.12 find the measures of angle A, angle B and angle C. आता तुम्ही ह्या फिगरमध्ये बघितलं तर आपण ओरलीही सांगू शकतो एकदम सोपा आहे. आता इथं 70 डिग्री दिलेला आहे त्यामुळे अँगल बी हा व्हर्टिकली अपोजिट अँगल होतो त्यामुळे काय हाही 70 डिग्री असतो का तर अपोजिट अँगल्स असते ते मेजरमेंट सेम असतं. तसंच अँगल सी आणि हा 100 हे काय दोन्ही लिनियर पेअर आहेत त्यामुळे त्याची दोन्हीची मिळून सम असते ती 180 डिग्री असते त्यामुळे अँगल सी ही आपल्याला भेटतो. आणि आता अँगल एची मेजरमेंट तर ह्या तिन्हींची मिळून मेजरमेंट जी असेल सम असेल ती काय मिळून 180 डिग्री असते त्यानुसार आपल्याला काय अँगल ए ही काढता येतं. ठीक आहे आता आपण ते कसं सॉल्व करायचं ते बघूया. आता तुम्ही बघितलं तर अँगल बी इज इक्वल टू आपण आता 70 डिग्री लिहू शकतो का तर हे काय व्हर्टिकली काय आहेत अपोजिट अँगल्स आहेत. ओके आणि अँगल सी प्लस 100 इज इक्वल टू 180 डिग्री का तर हे काय लिनियर पेअर आहेत. ओके लिनियर पेअर आहेत त्यानुसार अँगल सी इज इक्वल टू 180 प्लस आहे इकडं गेलं की मायनस होणार आहे म्हणजेच अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस 100 केलं की किती 80 डिग्री येणार आहे राईट. तसंच आता अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री का तर सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल ठीक आहे सम ऑफ अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स इज 180 डिग्री. ओके म्हणजेच अँगल ए प्लस अँगल बी आपण काढलेला आहे किती आहे 70 डिग्री प्लस अँगल सी किती आलेला आहे 80 डिग्री राईट इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच अँगल ए प्लस 70 प्लस 80 म्हणजेच किती होतंय बघा 150 इज इक्वल टू 180 म्हणजेच अँगल ए इज इक्वल टू 180 प्लस आहे इकडे गेले की मायनस 150 होणार आहे. ओके म्हणजेच अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 150 केलं की 30 होणार आहे राईट. त्यानुसार आता आपलं बघा अँगल का कोणतं अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री आलेला आहे अँगल बी इज इक्वल टू आपण किती काढलेला आहे 70 डिग्री राईट 70 डिग्री आणि अँगल सी इज इक्वल टू किती काढलेला आहे अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री. ओके आता आपण क्वेश्चन नंबर 10 बघूया. क्वेश्चन नंबर 10 बघा. इन द फिगर लाईन डी ई पॅरल लाईन जी एफ लाईन डी ई आणि जी एफ ह्या काय पॅरल लाईन्स आहेत. ओके अँड रे ई जी अँड रे एफ जी आर बायसेक्टर ऑफ ट्रायंगल अँगल डी ई एफ अँड डी एफ एम. म्हणजे आता तुम्ही बघितला तर ई जी हा काय बायसेक्टर आहे अँगल डी ई एफचा आणि कोणता एफ जी हा बायसेक्टर आहे अँगल डी एफ एमचा राईट. आणि आपल्याला आता प्रूव्ह काय करायचं आहे तर अँगल डी ई एफ इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल ई डी एफ म्हणजे कोणता अँगल डी ई एफ
हा आहे तो हाफ आहे EDFच्या. ओके, आणि काय EF इज इक्वल टू FG, म्हणजेच आता EF इज इक्वल टू काय FG हे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता आपण हे कसं सॉल्व करायचं ते बघूया. मेथड थोडीशी मोठी आहे, पण स्टेप बाय स्टेप आपण करत गेलं की एकदम सोपं आहे. तर बघूया. तुम्ही बघितलं तर आता हे काय अँगल DEG इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट होणार आहे GEF, म्हणजे हे दोन्हीचं सेम मेजरमेंट असतात, त्यामुळे हे बायसेक्टर आहे, त्यामुळे हे मेजरमेंट सेम असणार आहेत. राईट, अँगल DE कोणता G कॉन्ग्रुएंट अँगल GEF, अँगल GEF का तर रे EG बायसेक्ट, राइट, बायसेक्ट अँगल DEF. ओके, आणि आता आपण ह्याला काय x मानूया. ओके, ह्याला काय x मानूया. लेट अँगल DEG इज इक्वल टू अँगल GEF इज इक्वल टू x डिग्री. ओके, आणि अँगल DEF इज इक्वल टू हा अँगल प्लस हा अँगल, म्हणजेच काय अँगल DEG प्लस अँगल GEF. ओके, म्हणजेच काय होणार आहे x प्लस x इज इक्वल टू 2x. राईट, म्हणजेच अँगल DEF किती झालेला आहे 2x झालेला आहे. ओके, आता तुम्ही बघितलं तर DE आणि GF या काय पॅरलल लाईन्स आहेत. राईट, आणि त्यामुळे हा ट्रान्सव्हर्सल त्याचा कोणता बनतोय तर EF हा ट्रान्सव्हर्सल बनतोय. राईट, आता आपण हे फर्स्ट लिहून घेऊया. लाईन DE पॅरलल लाईन कोणती GF. ओके, अँड लाईन EF is the transversal. Okay, is the transversal. Therefore बघा आता काय होत आहे DEF अँगल DEF म्हणजे हा अँगल आणि कोणता अँगल तर हा अँगल, म्हणजे DEF आणि GFM हे दोन काय करस्पॉन्डिंग अँगल्स बनतात त्यामुळं, आणि त्यामुळे दोन्हीची मेजरमेंट सेम असते. राईट, देअरफॉर अँगल कोणता DEF. ओके, DEF कॉन्ग्रुएंट अँगल कोणता GFM, अँगल GFM का तर हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ओके, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि देअरफॉर तुम्ही बघितलं तर DEF आपण काढलेला आहे 2x आहे. राईट, देअरफॉर DEF 2x आहे, त्यामुळं GFM पण काय होणार आहे 2x होणार आहे. ओके, DEF 2x आलेला आहे, त्यामुळे अँगल GFM पण काय येणार आहे 2x येणार आहे. अँगल GFM इज इक्वल टू किती येणार आहे 2x. 2 मिनिट आपण ह्याला इक्वेशन 1, 2 मानून घेऊया, म्हणजे आपल्या नंतर लक्षात येईल. आता ह्याला x मानलेला आहे, ह्याला आता आपण इक्वेशन 1 मानूया, आणि नंतर DEF ह्याला काय इक्वेशन 2 मानूया. म्हणजे आता आपल्याला इथं लिहिता येतं की फ्रॉम इक्वेशन 2 वरून हे आपण काय लिहिलेलं आहे. राईट, आता बघा अँगल DEFG
कॉन्ग्रुएंट काय होणार आहे, अँगल GFM होणार आहे. आता तुम्ही इथं बघितलं तर काय DFG कॉन्ग्रुएंट होणार आहे GFM ला. का तर हा काय FG हा काय आहे, त्याचा बायसेक्टर आहे, त्यामुळे दोन्ही एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार आहे. दोन्हीची मेजरमेंट काय सेम असणार आहे. राईट. आता बघा काय होत आहे. देअरफोर आपण आता अँगल GFM काढलं होतं की 2x म्हणून, त्यामुळे हेही काय होणार आहे 2x होणार आहे. अँगल DFG इज इक्वल टू 2x. ओके. कशावरून तर आता ह्याच्यावरून. ओके. आता आपण त्याला काय इक्वेशन 3 मानूया. ओके. 3 इक्वेशन आणि फ्रॉम इक्वेशन 3 वरून आता अँगल DFM मध्ये काय होणार आहे, अँगल DFG प्लस अँगल GFM होणार आहे. राईट. म्हणजेच आता बघा अँगल कोणता DFM इज इक्वल टू अँगल DFG प्लस अँगल GFM. ओके. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं तर आपण DFG किती काढलेला आहे 2x. राईट. प्लस आता GFM हे काय कॉन्ग्रुएंट आहे. राईट. आणि आपण काढलेलं आहे त्याचंही 2x काढलेलं आहे, त्यामुळे हेही काय 2x होणार आहे. राईट. इज इक्वल टू 2x प्लस 2x म्हणजे किती झालं 4x. 4x म्हणजे अँगल DFM इज इक्वल टू 4x डिग्री झाला. राईट. आता आपण नेक्स्ट तुम्ही बघितलं तर DFM. आता हा जो आहे DFM हा एक्सटिरियर अँगल आहे ट्रायंगल DEFचा. राईट. आणि एक्सटिरियर अँगलमध्ये काय रिमोट इंटिरियर थेरमनुसार एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू ट्रायंगलच्या दोन्ही म्हणजे अँगलची सम मिळून एक्सटिरियर अँगल असतो. ओके. त्यानुसार आता बघा काय होतं आहे, अँगल DFM is an exterior angle of triangle DEF. Okay. Therefore, angle DFM is equal to angle EDF plus angle DEF. आताच आपण बघितलं कोणत्या थेरमनुसार, थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्सनुसार. ओके. आता काय होत आहे DFM काढलेला आहे आपण 4x. ओके. इज इक्वल टू EDF आपल्याला काढायचं आहे अँगल EDF. ओके. आणि DEF आपण आता काढलं होतं, DEF किती 2x आहे. राईट. प्लस 2x. ओके. देअरफोर आता बघा काय होत आहे EDF इज इक्वल टू 4x मायनस 2x म्हणजेच किती झालं, देअरफोर EDF इज इक्वल टू किती 2x होणार आहे. राईट. आणि देअरफोर आता अँगल DEG इज इक्वल टू किती होत आहे बघा आता, देअरफोर अँगल EDF नो, देअरफोर अँगल EDF म्हणजे हा अँगल 2 आणि x म्हणजे आपण सगळ्यात सुरुवातीला मांडलं होतं बघा, सगळ्यात कोणता DEG. राईट.
अँगल DEG म्हणजे एक्स मांडलं होतं, अँगल DEG, राईट, फ्रॉम इक्वेशन 1 वरून. ओके, म्हणजेच काय होणार आहे, अँगल कोणता DEG इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल EDF. ओके, आणि आता अजून बघा, आपण हे एक आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, हे एक झालं. आणि लाईन DE पॅरलल लाईन काय GF, ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर ह्या फिगरमध्ये DE आणि GF ह्या काय पॅरलल लाईन्स आहेत. ओके, आणि आता आपल्याला कोणती EG ही काय ट्रान्सव्हर्सल मानायची आहे. ओके, अँड लाईन EG इज द ट्रान्सव्हर्सल. ओके, देअरफॉर बघा काय होतंय आता, अँगल DEG कॉन्ग्रुएंट अँगल GFE होणार आहे. आता तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये जर आता ह्या दोन पॅरलल लाईन असतील आणि त्याची कोणती EG ही ट्रान्सव्हर्सल मांडली, तर अँगल DEG हा अँगल आहे, त्याला कॉन्ग्रुएंट अँगल असणार आहे कोणता, FGE. हे जर दोन तुम्ही अँगल बघितलं तर हे काय अल्टरनेट अँगल्स होतात, राईट. हा एक अँगल आणि हा एक अँगल, त्यामुळं काय हे अल्टरनेट अँगल्स असतात, ते कॉन्ग्रुएंट असतात. ओके, त्यानुसार बघा आता, देअरफॉर अँगल आता DEG हा किती आहे, एक्स आहे, त्यामुळे FGE अँगल FGE इज इक्वल टू एक्स डिग्री होणार आहे, राईट. इन ट्रायंगल FEG यामध्ये आता बघा, अँगल FGE कॉन्ग्रुएंट अँगल G कोणता EF. ओके, अँगल FGE कॉन्ग्रुएंट असणार आहे अँगल GEF ला, का तर आता आपण इक्वेशन 1 मध्ये पाहिलं होतं की अँगल GEF इज इक्वल टू एक्स आहे, आणि इथंही बघितले आहे की FGE इज इक्वल टू एक्स डिग्री आहे, राईट. देअरफॉर आता बघा, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की EF इज इक्वल टू FG, म्हणजेच EF इज इक्वल टू FG. हे काय आपलं प्रूफ झालेलं आहे, कोणत्या थेरमनुसार, तर आयसोस्केल्स ट्रायंगल थेरमनुसार. ओके, ठीक आहे. तर स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपला 3.1 शिकून सॉल्व्ह झाला आहे. ओके, जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.